शहरात गेल्या वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे। पुणे पोलिसांकडून शहरातील गंभीर गुन्ह्यांचा वार्षिक आढावा जाहीर करण्यात आला। यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली। 2024 मध्ये शहरात 93 खून झाले, त्यापैकी 14 खून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झाले होते। 2023 मध्ये शहरात 101 खून झाले होते। त्यापूर्वी 2022 मध्ये 105, 2021 मध्ये 100 खून झाले होते। 2024 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 186 गुन्हे दाखल झाले होते। त्यापूर्वी 2023 मध्ये 244, 2022 मध्ये 342 तर 2021 मध्ये 298 गुन्हे हे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होते। खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2023 मध्ये 244 गुन्हे दाखल झाले होते। हेच 2024 मध्ये 186 गुन्हे दाखल झाले होते। गंभीर दुखापत केल्याप्रकरणी 2024 मध्ये 1535 गुन्हे दाखल झाले होते। हेच 2023 मध्ये 1390 गुन्हे दाखल झाले होते। दहशत निर्माण करून दुखापत करणाऱ्या सराईतांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। एकंदरीत 2024चे हायलाइट्स जर समरी सांगायचे असतील तर सिरियस क्राइम्स लाईक मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डरमध्ये कमी झालेली आहे। रजिस्ट्रेशन क्राईम अगेन्स्ट विमेनमध्ये फास्ट आणि प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशननी करणे, प्रोॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन चीटिंग केसेसचे असतील आणि क्राईम हॉटस्पॉट्स मॅपिंग आणि पेट्रोलिंग पॅटर्न त्याप्रमाणे करण्याची आणि MCOC आणि MPDAची प्रभावीपणे मोहीम आणि इलिसिट ॲक्टिव्हिटीजची वर झिरो टॉलरन्स या भूमिका ठेवण्यात आलेली आहे। लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून कोणताही महत्त्वाची गंभीर घटना घडलेली नाही आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून आमच्याकडे 2024मध्ये 7 नवीन पोलीस स्टेशन, ज्यामध्ये 816 नवीन मनुष्यबळ मिळालेले आहे। 193 कोटी रुपयाची नवीन CP ऑफिसची सँक्शन झालेली आहे आणि 29 कोटीची नवीन बंड गार्डन पोलीस स्टेशनची इमारत सँक्शन झालेली आहे आणि शहरात अंदाजन 2800 नवीन कॅमेराज चे 438 कोटी रुपये त्याबद्दल सँक्शन झालेली आहे। 2025साठी काही आम्ही आमच्यासाठी रोडमॅप ठरवलेले आहे आणि त्या रोडमॅपच्या अनुषंगाने वेगवेगळे कारवाई करण्याची नियोजन सध्या आहे। आत्ताची रोडमॅप जे आहे ते जरी टेंटेटिव्ह असतील तरी पुढचे काळात त्यामध्ये काय बदल करण्यात येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल। माननीय मुख्यमंत्री यांचे 100 दिवसाची जी एक टार्गेट, एक योजना राबवण्यात आलेली आहे, त्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन आणि परिसराची साफसफाई आणि आमचे सर्व पोलीस स्टेशन 2025मध्ये ISO सर्टिफिकेशन मिळतील या लक्ष ठेवून आमचे काम सुरू करण्यात आलेली आहे। जे ईज ऑफ बिझनेस आहे ते ईज ऑफ बिझनेसमध्ये जे पोलीसकडे जे तक्रारदार येतात त्याचे कसे सीमलेस ॲक्शन होईल त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे। आमचे पोलीस वेबसाईटचे जे काही सिक्युरिटी फीचर्स वाढवून त्यामध्ये हॅकिंग इत्यादी होणार नाही आणि वेबसाईट आणखी काय इंटरॅक्टिव्ह होतील त्यासाठी उपाययोजना करण्यात येईल। जे काही एम्युनिटीज आहे, तक्रार अर्ज आणि गुन्ह्याची क्विक डिस्पोजल याबद्दल मोहीम सुरू करण्यात आली असून 2023 आणि तत्पूर्वीचे सर्व प्रकरण, गुन्ह्याची प्रकरण आणि अर्जची निपटारा हे 15 फेब्रुवारीपर्यंत होईल यासाठी मोहीम ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे। 2023चे सर्व प्रकरण काढल्यानंतर 2024चे सप्टेंबरपर्यंतची सर्व प्रकरण 15 एप्रिलपर्यंत निपटारा होईल या लक्ष ठेवून पोलीस दल काम करत आहे। एम्युनिटीज जे आमचे पोलीस दलांसाठी आणि येणारे तक्रारदारांसाठी जे काही एम्युनिटीजची गरज आहे त्या एम्युनिटीज, ड्रिंकिंग वॉटर किंवा टॉयलेट फॅसिलिटीज त्याबद्दलची उपाययोजना करण्यात येत आहे। वरिष्ठ अधिकारी जास्तीत जास्त लोकांशी मिळून स्पॉट व्हिजिट्स करून, फील्ड व्हिजिट्स करून लोकांची अडीअडचणी समजून निपटारा करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारचे इंटेन्सिव्ह फील्ड व्हिजिट्स करतील। इन्व्हेस्टमेंट प्रमोशनसाठी एक सेफ एन्व्हायरमेंटचे दृष्टिकोनातून वेगवेगळे स्टेक होल्डर्स, क्रेडाई असतील, इंडस्ट्री असोसिएशन असतील, IT क्षेत्र असतील, कॉल सेंटर्सचे हे असतील, सराफा असोसिएशन, अशा वेगवेगळे असोसिएशन्स ज्यांना एक सेफ एन्व्हायरमेंट द्यायची त्याच दृष्टिकोनातून इंटरॅक्शन पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आम्ही आमच्यासाठी क्राईममध्ये एक टार्गेट्स ठेवलेले आहे की यावर्षी मर्डर्सचे प्रमाण जे 2024मध्ये 93ची होती, आता यांना 75वर
आणण्याची म्हणजे 6.25 मर्डर्स पर मंथ या रेटनी मर्डर्सला कमी करायची, या दृष्टिकोनातून उपाययोजना करायची आम्ही आमचे दलांसाठी उद्दिष्ट ठेवलेले आहे. विमेन सेफ्टीसाठी इम्प्रूव्ड एन्व्हायरमेंट, सायबर पोलीस स्टेशनचे कॅपॅसिटी बिल्डिंग, ट्रेनिंग आणि नवीन सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर्स, स्ट्रीट क्राईम्समध्ये रिडक्शन आणि फायर आर्म्सचे पूर्णपणे वापर बंद करणे, इम्प्रूव्ड रिस्पॉन्स, डायल 112चे जे सध्या 7 मिनिटचे आमचे रिस्पॉन्स टाईम आहे ते 5 मिनिटाची खाली जायला पाहिजे, अशा प्रकारचे उद्दिष्ट आम्ही आमच्यासाठी ठेवलेली आहे. पोलीसचे पेट्रोलिंगचे विजिबिलिटी वाढवण्यासाठी एक कॉन्स्टेबल ऑन पेट्रोल 24 आवर्स अशा प्रकारची एक नवीन योजना क्राईम ब्रांचचे अंडरमध्ये सुरू करण्याची नियोजन करण्यात आलेली आहे. जे बीट मार्शल, जे एक्झिस्टिंग पोलीस स्टेशन स्तरावरचे जे बीट मार्शल्स आहे ते रिप्लेस करून सेंट्रली क्राईम ब्रांच आणि पोलीस कंट्रोल रूम, मॉनिटर्ड मोटरसायकल पेट्रोलिंग आणि 39 फोर व्हीलर्स पेट्रोलिंग, जे व्हिजिबल स्पॉट्सवर वेगवेगळे वेळेवर प्रॉमिनंट स्पॉट्सवर 4 व्हीलर्स उभे राहतील आणि 2 व्हीलर्स QR कोड बेस्ड पेट्रोलिंग करतील, अशा प्रकारचे एक नवीन योजना विचाराधीन आहे. ते लवकरात लवकर त्याचे एक फ्लॅग ऑफ आणि इनॉग्रेशन करण्याची इच्छा करण्याची नियोजन आहे. हमने 2025 में आपको दिखेगा बांग्लादेशीज़ और अदर इलीगल इमिग्रेंट्स जो रह रहे हैं शहर में या आ रहे हैं शहर में, या जो रैकेट फेक डॉक्यूमेंट्स बनाने के लिए जो लोग इस प्रकार के एक्टिविटीज़ में शामिल हैं, इनका इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन शुरू किया जा रहा है और पूरे शहर से इस प्रकार के जो भी इलीगल इमिग्रेंट्स होंगे उनको आयडेंटिफाई करके निकालने की प्रक्रिया की जाएगी. अवैध धंदे हे यावर अत्यंत झिरो टॉलरन्स आहे. कोणताही प्रकारची अवैध धंदे शहरात चालणार नाही याच्यासाठी पूर्ण पोलीस दल प्रयत्नशील आहे आणि आमची भूमिका आहे की अवैध धंदेवरून काही लोकांचे जे गुन्हेगारी वृत्ती करे हे वाढते, त्यांना बंद करायसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अत्यंत कडकरीत्याने अवैध धंदे बंद व्हायला पाहिजे. MPD आणि MCOC बद्दल आम्ही ऑलरेडी सांगितले. ड्रग सप्लायर्स विरुद्धची कारवाई ऑलरेडी सुरू आहे आणि क्रिमिनल हॉटस्पॉट्स आयडेंटिफिकेशन, अंदाजन शहरात 120 असे स्पॉट्स जिथे क्राईम घडत असते त्याच्यावर आयडेंटिफाई करून तिथे QR कोड बेस्ड पेट्रोलिंग इत्यादी लावण्यात आलेली आहे. क्राईमला हँडल करायसाठी जे कायदेशीररित्याने कारवाई होत आहे त्याचे व्यतिरिक्त एक सोशल कम्युनिटी पोलिसिंग म्हणून मिशन परिवर्तन, ज्यामध्ये लहान मुलेला जुवेनाईल जे डेलिंक्वेंट्स आहे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील होते असे अंदाजन लोकांना मुलांना आयडेंटिफाई करून त्याचे कॅपॅसिटी बिल्डिंग, त्याचे वोकेशनल ट्रेनिंग देऊन त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणून त्यांना जॉब्स किंवा त्याचेकडून काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीसारखे त्यांना वापरून ते काय त्याचे वापर करता येईल जेणेकरून ते मेनस्ट्रीममध्ये राहील, अशा प्रकारचे मिशन परिवर्तन सुरू करण्यात आलेली आहे. आणि मिशन निर्धार जे अँटी ड्रग कॅम्पेनसाठी म्हणजे त्यामध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरर्सचे व्यतिरिक्त ड्रग पेडलर्स आणि ड्रग कन्झ्युमर्समध्ये कोणता वेळी कुठे कधी आणि त्याचे जे एडिक्ट्स आहेत त्याचे डी एडिक्शन अशा प्रकारचे कॉम्प्रिहेन्सिव्ह उपाययोजना ड्रग फ्री शहर करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजित आहे. टेक्नॉलॉजी इन पोलिसिंगमध्ये ऑलरेडी आमची टार्गेट आहे की जे 480 कोटी रुपये जे फेज 2 मध्ये सँक्शन झालेली आहे. आमचे प्रयत्न राहील की हे 2800 कॅमेराज यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत गो लाईव्ह होतील आणि त्याचे वापर प्रत्यक्ष सुरू होतील. बोपदेव घाट आणि इतर 17 आणखी घाट्स जिथे एक सेफ्टी नेट तयार करायची आहे ती 82 कोटीची प्रस्ताव गेलेली आहे. आमची एक टार्गेट राहील की यावर्षी या सर्व घाट्सला CCTVs, लाईट्स, पॅनिक बटन्स, मोबाईल कनेक्टिव्हिटी अशा प्रकारचे सर्व उपाययोजना हे शहराचे सर्व घाट्सवर होते. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमबद्दलचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेली आहे. आमची हे प्रयत्न राहील की यावर्षी पुणे शहरासाठी हे ITMS शासनाकडून मंजुरी घेऊन त्याचे टेंडर स्टेजपर्यंत
यावर्षी आणू. यामध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जर झाला मंजूर तर हे पुणे शहर देशाचे प्रथम शहर होईल ज्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जंक्शन्स हे ऑटोमेटेड सिग्नल सिस्टमवर काम करतील. ऑटोमेटेड सिग्नल सिस्टम म्हणजे सिग्नल्सला कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता ते सिग्नल्स एकमेकांशी बोलतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हिस्टॉरिकल ट्रॅफिक डेटाचे आधारेवर आणि त्या दिवशीचे ट्रॅफिक फ्लोचे आधारेवर सिग्नल्स ऑटोमॅटिकली टायमिंग्स ॲडजस्ट करून आपोआप सिग्नल टायमिंग सिंक्रोनाइज्ड स्थितीमध्ये ते ऑपरेट होतील. ही प्रमुख फीचर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमची राहील. यामध्ये ग्लोबली जे बेस्ट पॉसिबल अल्गोरिदम्स आहे जे अशा प्रकारचे स्पीकिंग सिग्नल्स टॉकिंग सिग्नल्स एकमेकांशी इंटरॅक्टिव्ह सिग्नल जे काम करत आहे त्याचे स्टडी पण सुरू करण्यात आलेली आहे आणि अंदाजन 600 ट्रॅफिक सिग्नल्स पुणे शहराची म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीचे या इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममध्ये राहतील अशा प्रकारचे नियोजन आहे. या सिग्नलिंग सिस्टम सुधारण्याचे व्यतिरिक्त हे ITMSचे वापर कॅमेरा बेस्ड एव्हिडन्स बेस्ड इन्फोर्समेंट आणि त्याचे व्यतिरिक्त एक ट्रॅफिक प्लॅनिंग चे दृष्टिकोनातून व्हेक्युलर काउंट आणि व्हेक्युलर क्लासिफिकेशन स्टडी आणि कॅरेजवेजची कॅपॅसिटी कसे वाढवायचे तसेच पॉटहोल्स बॉटलनेक्स मिसिंग लिंक्स अंडुलेटिंग सर्फेसेस जे रस्त्यावरची आहे त्याचे पण मॉनिटरिंग आणि मॅपिंग हे ITMS सिस्टममधून होईल अशा प्रकारचे नियोजन आहे. यावर्षी आम्हाला आमची सध्या प्रस्ताव कन्सल्टंट नेमण्यासाठी गेलेली आहे. जर शासनाने इन प्रिन्सिपल अप्रूव्हल देऊन कन्सल्टंट नेमले तर 3 ते 4 महिन्यात याचे DPR तयार करून टेंडर फ्लोट करण्यात येईल. पोलीस स्टेशन यावर्षी आम्ही कमीत कमी 10 नवीन पोलीस स्टेशनची इमारत सँक्शन करून नवीन पोलीस स्टेशन बिल्डिंग्स तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची एक नियोजन आहे. आणि त्याचबरोबर जशा मी सांगितले आमचे पोलीस स्टेशन्स आणि सर्व ऑफिसेस ISO सर्टिफिकेशन 2025मध्ये आम्हाला मिळतील अशा प्रकारचे साठी आम्ही काम सुरू केलेली आहे. ही एकंदरीत हे याची बरीचशी गोष्ट आपल्या सर्वांना पूर्वी सांगण्यात आली होती परंतु एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक कॉन्सॉलिडेटेड एक प्रेझेंटेशन आपल्यासमोर ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीत गुन्ह्याचे दृष्टिकोनातून वेळोवेळी अशा प्रकारचे काही घटना घडला की पुणे शहरामध्ये गुन्ह्याची प्रमाण वाढल्याची एक जे भूमिका लोकांमध्ये येते. पुणेकरांना आपल्या मार्फतीने आम्ही सर्वांना सांगू आणि आश्वासित करू इच्छितो की सिरियस क्राईम्सचे प्रकारमध्ये डिक्रीजिंग ट्रेंड दिसून येत आहे. जरी त्या डिक्रीजिंग ट्रेंड इन्करेजिंग आहे तरी पण आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे. पुढचे काळात आपल्याला आणखी चांगली रिझल्ट्स क्राईम कंट्रोलमध्ये दिसेल परंतु सध्या क्राईम पूर्णपणे सर्व गोष्टीवर नियंत्रित आहे. काही गुन्हे प्रिव्हेंटिव्ह असते काही गुन्हे प्रिव्हेंशन करण्यासारखे नसते. ही आपल्याला सगळ्यांना लक्ष ठेवावं लागेल. हजबंडनी वाईफला मारले किंवा वाईफनी हजबंडला मारले किंवा घरगुती वादामध्ये 4 दिवारीचे आतमध्ये घडलेली घटना बरेचशे वेळी प्रिव्हेंशन सारखे प्रिव्हेंटेबल नसते. तरी पण या घटनाला प्रतिबंध करायची दृष्टिकोनातून जी काही प्रोफेशनल ताकद आहे त्या पूर्ण ताकदीने पोलीस दल पूर्णपणे करण्याची प्रयत्न करत आहे आणि पुढच्या काळात आपल्याला नक्कीच आणखी चांगली रिझल्ट दिसेल. आपल्या सर्वांना नवीन वर्षाची शुभेच्छा आणि धन्यवाद. मनुष्यबळबद्दल मी सांगितले 816 नवीन कर्मचारी आम्हाला नवीन मनुष्यबळ आम्हाला 7 नवीन पोलीस स्टेशन्समध्ये मिळालेली आहे. त्याचे रिक्रुटमेंट यावर्षी करण्यात येईल आणि त्याचे ट्रेनिंग केल्यानंतर ते प्रत्यक्ष पोलीस दलाला त्याचे समावेश होतील. परंतु मनुष्यबळ नक्कीच आम्ही काही प्रस्ताव शासनाला पाठवणार आहे ज्यामध्ये जसं आम्ही पूर्वी सांगितले होते एक नवीन पद ॲडिशनल CP ट्रॅफिकची एक नवीन DCP ट्रॅफिक म्हणजे शहरात 2 DCP ट्रॅफिक्स राहील आणि SBमध्ये एक आणखी DCP अशा प्रकारचे काही मनुष्यबळ काही अधिकारी कर्मचारी आम्ही प्रस्तावित करत आहे. वाहतूक शाखेसाठी पण आम्ही
वाढीव कर्मचारी शासनाकडून मागत आहे. तरी पण जे टेक्नॉलॉजीचे वापर जसे CCTVs 2800 नवीन CCTVs आम्हाला मिळालेले आहे, त्याचबरोबर आम्ही प्रायव्हेट CCTVsचे इंटिग्रेशन मोठ्या प्रमाणात आमचे सिस्टमनी करत आहे, ज्याच्यावर आम्हाला व्ह्यूइंग राईट्स आम्ही घेत आहे आणि ते आणखी इंटेन्सिव्हरित्याने जसे मेट्रोजचे पूर्ण CCTV आम्हाला व्ह्यूइंग राईट्स मिळालेली आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे भागात जे CCTVs ऑर्गनाइजरित्याने लावलेले आहे त्यांचे इंटिग्रेशन आमची सिस्टमनी करून टेक्नॉलॉजीचे वापर पोलीस ॲक्टमध्ये म्हणजे प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शनमध्ये ते वापर करण्याची नियोजन आहे. तरी पण जे आवश्यकतेप्रमाणे प्रस्ताव नवीन मनुष्यबळाची पण पाठवण्यात येईल. सर, मागच्या काही वर्षामध्ये सायबर गुन्हेगारी खूप वाढलेली आहे.